वाटपामध्ये महाविकास आघाडीत ठाकरेंची शिवसेना मोठा भाऊ आणि महायुतीत भाजप मोठा भाऊ ठरलाय। तर आज शिंदेंच्या शिवसेनेनं उर्वरित 3 जागांवरती आपले उमेदवार घोषित केले। ठाण्यात नरेश मस्के, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आणि सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि जटिल बनलेल्या नाशिकमध्ये अखेर हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। आणि अनेक दिवसांपासून विविध चर्चांनी आणि इच्छुकांच्या नावाने रंगलेल्या ठाण्याचं कोडं अखेर शिंदेंच्या शिवसेनेला सुटलेलं आहे। नरेश मस्के यांच्या उमेदवारीने हे कोडं सुटलंय। उमेदवारी जाहीर होताच नरेश मस्के कल्याणच्या शिंदेंच्या सेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली। या भेटीत राज ठाकरेंनी मतदारसंघात सभा घ्यावी अशी विनंती नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदे यांनी केली आहे। माझ्या नावाची अधिकृत घोषणा झालेली आहे। खूप आनंद वाटतोय। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने, यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय आमदार प्रताप सरनाईक असतील, रवींद्र फाटक साहेब असतील, आमचे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर सर्व या ठाणे लोकसभेतील सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा, या सगळ्यांच्या आदेशाने आणि यांच्या आशीर्वादाने माझी आज लोकसभेकरता उमेदवारी जाहीर झालेली आहे। ठाणे शहर त्याचबरोबर नवी मुंबई आणि मीरा भाईंदर सारख्या या शहरामध्ये शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून ते काम करत आहेत। अशा आमच्या आज मस्के साहेबांना ठाणे लोकसभाची जबाबदारी दिलेली आहे। मी विश्वासाने सांगतो की पूर्ण ताकदीने सरनाईक साहेबांच्या आशीर्वादाने, शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने नरेश मस्के साहेब हे बहुमताने निवडून येतील हा विश्वास आज या ठिकाणी व्यक्त करतो। मला असं वाटतं की नरेश मस्केंची चा विजय खूप सोपा आहे, कारण भारतीय जनता पक्षाचे मोठ्या संख्येने तिथे नगरसेवक आहेत। मुख्यमंत्र्यांचं वर्चस्व असलेला ची लोकसभा आहे आणि राजन विचारांच्या बाबतीमध्ये मागील 10 वर्षात जर तुम्ही त्यांचा कार्यकाळ पाहिलात तर मागच्या 2 वर्षात ज्यावेळेपासून सरकार तुटल्यानंतर ते दिसायला लागलेत। पहिले 8 वर्ष आम्हाला खासदार शोधावे लागत होते। सो मला असं वाटत नाही की लढाई खूप कठीण असेल। मनसेचे तिथे 2 लाख मत आहेत। मागच्या विधानसभेमध्ये मनसेला त्या 5 विधानसभेमध्ये 2 लाखाच्या आसपास मतदान आहे। सो मनसेच्या मतांच्या जीवावर नरेश मस्के निवडून येतील।